नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कोथिंबीर फवारणी वेळापत्रक याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, कोथिंबीर हे कमी कालावधीचे म्हणजे एक 35 ते 40 दिवसात येणारे पीक आहे. त्यासाठी त्याची योग्य वेळेवर फवारणी ही अत्यंत महत्त्वाची असते. कोथिंबीर वापण्यासाठीच 12 ते 15 दिवसाचा कालावधी लागतो. त्यामुळे 12 ते 15 दिवसाच्या कालावधीनंतर आपल्याला पहिली फवारणी ही 15 ते 18व्या दिवशी, दुसरी फवारणी 25व्या दिवशी आणि गरज पडली तर तिसरी फवारणी लागेल किंवा 2 फवारणीवर आपली कोथिंबीर पीक निघून जाईल. त्यासाठी आपल्याला पहिली फवारणी करताना कोथिंबीरची मर होऊ नये, चांगली वाढ व्हावी यासाठी आपल्याला एक बुरशीनाशक, एक कीटकनाशक व टॉनिक आणि कोथिंबीरला चांगला कलर यावा म्हणून मायक्रोन्यूट्रंट यांचं कॉम्बिनेशनची फवारणी करायची आहे. तर त्यामध्ये आपल्याला बुरशीनाशक म्हणून रिडोमिल गोल्ड हे घ्यायचे आहे. तसेच कीटकनाशक म्हणून ॲक्ट्रा हे घ्यायचे आहेत. टॉनिक कोथिंबीरच्या मुळ्याची आणि झाडाची चांगली वाढ व्हावी त्यासाठी टॉनिक म्हणून बायोझाईम घ्यायचे आहे. आणि कोथिंबीरला चांगला कलर, त्याला पोषक तत्वे उपलब्ध व्हावे म्हणून सिक्वेल हे मायक्रोन्यूट्रंट घ्यायचे आहे. त्याचं प्रमाण प्रतिपंप आपण स्क्रीनवर पाहू शकता. यानंतर फवारणी केल्यानंतर आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे ती 25व्या दिवशी. मित्रांनो, 25व्या दिवशी ही शेवटची फवारणी ठरू शकते, कारण त्यासाठी आपल्याला कोथिंबीरच्या पानावर डाग पडू नये, कोथिंबीरची चांगली वाढ व्हावी व कोथिंबीरचा हिरवेगारपणा हा कायम टिकून राहावा यासाठीची ही दुसरी फवारणी करायची आहे. त्यामध्ये आपल्याला एक कीटकनाशक, बुरशीनाशक, टॉनिक व मायक्रोन्यूट्रंटचं कॉम्बिनेशन घ्यायचे आहे. त्यासाठी आपल्याला बुरशीनाशक म्हणून नेटिव्हो या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. कीटकनाशक म्हणून ॲडमायर हे घ्यायचे आहे. तसेच टॉनिक म्हणून आपल्याला यावेळेस ॲग्रोस्टार कंपनीचे फास्टर हे टॉनिक वापरायचे आहे. त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्ध होण्यासाठी आपल्याला परत एकदा सिक्वेल हे मायक्रोन्यूट्रंट वापरायचे आहे. याचं प्रमाणही आपण स्क्रीनवर पाहू शकता. मित्रांनो, या 2 फवारण्या केल्यानंतर आपले कोथिंबीर पीक हे खूपच जोमदार येईल. त्याचबरोबर या फवारणीसोबतच आपल्याला पाणी नियोजन करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मित्रांनो, कोथिंबीरला पाणी हे सहसा म्हणजे शक्यतो रेन पाईपने द्यावे. तुषार सिंचनाचा वापर केल्यास कोथिंबीर म्हणजे जमीन घट्ट होऊन तेवढी वाढ होऊ शकत नाही. त्यामुळे होईल तेवढा आपल्याला रेन पाईपाचा वापर करायचा आहे व आपले कोथिंबीर पीक चांगले जोमदार पद्धतीने आपल्याला येथे त्याच्यापासून उत्पन्न घ्यायचे आहे. माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.